नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। समुदाय आरोग्य अधिकारी CHO कम्युनिटी हेल्थ ऑफिसर 2025 साठीची जाहिरात आलेली 1900+ पदांसाठी जाहिरात येणार आहे। आता याच्यामध्ये नेमका पगार किती असतो आणि या पगाराच्या सॅलरी स्ट्रक्चर मध्ये सध्या एक मोठा बदल जो आहे तर तो करण्यात आलेला आहे। त्याच्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्ही देखील समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजे CHO 2025 साठी तयारी करत असाल तर याची लाईव्ह स्वरूपाची बॅच मित्रांनो आपण सुरू केलेली। तुमची संपूर्ण 100 गुणांची 100 प्रश्नांची परिपूर्ण सिलेबस नुसार तयारी इथं करून घेतली जाणार आहे। आजच तुम्ही जे आहे तर ते ऍडमिशन घ्या। ऍडमिशन साठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा। तसेच काही प्रॉब्लेम असेल तर आपले हे नंबर दिलेत, यांना तुम्ही कॉल करू शकतात। याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाइम, टेस्ट सिरीज, स्कोर कार्ड, सगळा सिलेबस तुमचा जो आहे तर तो कव्हर करून घेतला जाणार आहे। बघा 1928 पद भरण्यासाठीच जे मागे आदेश जो आहे तर तो देण्यात आला होता। आता बघा CHOचं महाराष्ट्रात जर आपण पेमेंट पाहिलं तर ते आपल्याला काय दिसतं, एक फिक्स पेमेंट असतं ज्याला आपण काय म्हणतो बेसिक पे। हे बेसिक पे किती आहे मित्रांनो, 25,000 आहे। किती? 25,000 आहे। त्याच्यानंतर एक परफॉर्मन्स बेस इन्सेंटिव्ह मिळतो, त्याला म्हणतात PBI, आणि हा CHO साठी किती केलेला आहे मित्रांनो, 15,000 पर मंथ। किती? 15,000 पर मंथ। जर तुम्ही यांची ऍडिशन केली तर तुम्हाला काय दिसतं की त्यांना दरमहा 40,000 रुपये मिळतात। काय? 40,000 रुपये दरमहा एवढी रक्कम जी आहे तर ती मिळत असते। एवढी CHO साठीची सॅलरी जी आहे तर ती फिक्स असते। सोबत याच्यामध्ये काही इन्क्रीमेंट पण होत असते, ते पण मी पुढे तुम्हाला सांगतोच। आता नुकतेच मागे जे ना नॅशनल हेल्थ मिशन NHM चे जे कर्मचारी होते तर त्यांनी काही मागण्या पण केलेल्या होत्या, तर त्या मागण्या शासनाने मान्य पण केलेल्या आहेत। जसं की आर्थिक लाभ, फायनान्शियल बेनिफिट साठी EPF सर्वांसाठी ऐच्छिक करण्यात आलेले, पे प्रोटेक्शन सर्वांना लागू असणार आहे, सर्वांना अपघात विमा आणि अपघाती विमा मृत्यू दोन्ही लागू केलेले आहे। त्याच्यानंतर एक वेळची विशेष बाब म्हणून 15% मानधन वाढ केलेली, वार्षिक 5% ते 60% नियमित वाढ टक्के होणार आहे, आणि ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू देखील जी आहे तर ती होणार आहे। आणि हे लाभ CHO साठी पण असणार आहे। बघा CHO साठी आता सॅलरी मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, मोठा बदल तो झालेला आहे। आता जे बेसिक पे होतं तुम्हाला सांगतो, आता बेसिक पे आधी किती होतं मित्रांनो, 25,000 रुपये होतं। आता हेच 25,000 न राहता ते किती झालेले, 35,000 झालेले। आणि इथं जो परफॉर्मन्स बेस इन्सेंटिव्ह होता तो किती होता, 15,000, तो किती केलेला आहे, 5,000। इथं पण 40,000च मिळतील आणि इथं पण 40,000च तुम्हाला मिळतील। मग तुम्ही म्हणाल सॅलरी मध्ये बदल काय झाला, ऍक्च्युअली काय व्हायचं, हे जे 15,000 आहे ना हे नंतर यायची, हे 25च पहिली यायची। मग 15,000 काढायला लई त्यांना हे करावं लागायची, मेहनत करावी लागायची। तर सरकारने काय केलं, हे 35,000 पहिले टाकून देतील बेसिकला, आणि नंतर तुमचे परफॉर्मन्स बेस 5,000 जे आहेत तर ते तुम्हाला इथं देतील। तर हा एक महत्वपूर्ण बदल जो आहे तर तो कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या बाबतीत जो आहे तर तो आता इथं करण्यात आलेला आहे। त्यासोबतच एक वेळची बदली धोरण देखील लागू केले, कारण की यांना बदली नावाची कन्सेप्ट नव्हतीच, तर ती बदली पण आता लागू करण्यात आली। संप काळातील मानधन जे आहे तर ते देखील देण्यावर इथं भर जो आहे तर तो करण्यात आलेला आहे। आता बघा पगारात वाढ होते का, तर नक्कीच पगारात वाढ होते। 5% दरवर्षी जे आहे तर तुमचं इन्क्रीमेंट होत असतं। फॉर एक्झाम्पल इथं 29,424 रुपयाची इथं सॅलरी स्लिप आपल्याला दिसते। ऍक्च्युअली जर आपण पाहिलं तर ते 25,000च पाहिजे, तर हे का दिसतंय, कारण की त्यांची जे आहे तर ते काय झालेले, वार्षिक वाढ आपल्याला इथं होताना दिसते। त्याच्यानंतर एक अलाउन्स पण असतो मित्रांनो, हार्डशिप अलाउन्स नावाचा एक अलाउन्स पण त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे। हा हार्डशिप अलाउन्स जे महाराष्ट्रातील ट्रायबल अफेक्टेड एरियाज आहेत तर यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे। महाराष्ट्रातील 14 असे ट्रायबल डिस्ट्रिक्ट आहेत जिथं आउट ऑफ विच 5 आर सेन्सिटिव्ह अँड 6 आर लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिझम अफेक्टेड डिस्ट्रिक्ट आहे। जर इथं जर कोणी काम करत असेल ना तर त्यांना हार्डशिप अलाउन्स हा जो प्रकार जो आहे ना तो देण्यात येतो, कारण की ते एकदम महत्वाच्या ठिकाणी काम करतात। हार्डशिप अलाउन्स ही 2009-10 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेली होती। महाराष्ट्रात जर पाहिलं अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, नांदेड, नंदुरबार, नाशिक, ठाणे, पालघर यांच्यामधील काही भागात जर तुमची नियुक्ती झाली तर तुम्हाला काय मिळतं, तिथं हार्डशिप अलाउन्स हा मिळतो। बघा स्टाफ नर्स आणि LHV इथंच तुमचं CHO पण येतो, आणि या CHO ला 15,000 रुपये हार्डशिप अलाउन्स मिळतो, म्हणजे हे 40,000 रुपये वेगळे मिळतात मित्रांनो। आणि जर त्याची ड्युटी अशा ठिकाणी असेल तर त्याला पुन्हा 15,000 भरावं लागतं, 15,000 मिळतात, म्हणजे असं 55,000 रुपयांपर्यंतचं त्याचं पेमेंट जे आहे तर ते जाऊ शकतं। ओके, तर एवढं सगळी सॅलरी जी आहे तर ते मिळते। त्यासोबतच सुरुवातीला त्याचा स्टायपेंड असतो मित्रांनो, कारण की काय असतं, लगेच काय त्यांना CHO म्हणून नियुक्ती दिली जात नाही, त्यांना 6 महिन्याचा सर्टिफिकेट प्रोग्राम इन कम्युनिटी हेल्थ नावाचा एक कोर्स पूर्ण करावा लागतो। या कोर्स दरम्यान त्यांना 10,000 रुपये दरमहा स्टायपेंड जो आहे तर तो दिला जातो। जर हा कोर्स तुमचा कंप्लीट झाला, एकदा जॉईनिंग झाल्यानंतर, त्याच्यानंतर तुमचे 35,000
प्लस 5,000 याप्रमाणे 40,000 रुपये तुमचे जे आहेत तर ते सुरू होऊन जातात. म्हणजे जर आपण टोटल जर पाहिलं तर तुम्हाला किती 40,000 रुपये एवढी इन हँड सॅलरी मिळते. जर तुम्ही एकदम हार्ड एरियात असाल तर तुम्हाला 55,000 रुपयांपर्यंत सॅलरी जी आहे तर ती मिळू शकते. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. समुदाय आरोग्य अधिकारीच्या CHO ची सगळ्यात बेस्ट बॅच आपण इथं लॉन्च केलेली लाईव्ह स्वरूपाची बॅच मित्रांनो. 1499 प्लस GST प्राइस आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ती बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करताना GM10 नावाचा जर कोड यूज केला तर तुम्हाला या बॅचच्या प्राइसेसवर 10% ऑफ 10% ऑफ जे आहे तर ते मिळून जाईल. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.